महिला आणि बाल विकास खात्यात घोटाळ्यांची मालिका काही संपायला तयार नाही असं दिसतंय। आता महिला बाल विकास आयुक्तालयातल्या सरकारी बाबूंनी अंगणवाडीतल्या मुलांसाठी असलेल्या खेळण्यांच्या कंत्राटात कोट्यावधींचा डल्ला मारलाय आणि यासाठी चक्क बोगस कंपन्यांपासून ते बोगस बिलांपर्यंत गौडबंगाल करण्यात आलेला आहे। कागदी घोडे नाचवून तब्बल 53 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन मधून उघड झाला। याबाबत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे अधिक माहिती सांगणार आहेत। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी गोविंद यांच्याकडे। गोविंद, एकंदरीतच जर आपण बघितलं तर महिला बाल विकास विभागामध्ये सुकडीचा घोटाळा असेल, गरम आहाराचा घोटाळा असेल, या घोटाळ्यांच्या ज्या मालिका आहेत ते चालूच आहे। त्यातली अजून एक नवीन मालिका अशी आहे की अंगणवाडीतील मुलांना जे खेळाचं साहित्य दिलं जातं त्या खेळाच्या साहित्यामध्येही मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आल्याचा कागदपत्रावरून समोर येत आहे। कारण का 5 रुपयाचं साहित्य 50 रुपयाला खरेदी करण्यासाठीची जी मोडस ऑपरेंडी वापरायची असते, त्यासाठी खोटी कोटेशन असतील, बोगस कंपन्या उभ्या करायच्या असतील, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी महिला बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या निविदा प्रक्रियेत आणलेल्या दिसत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15 दिवसामध्ये ही सगळी निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुरवठा आदेश देऊन त्याचबरोबर मुलांना साहित्य पुरवल्याचं दाखवून बिलं ही 15 दिवसात काढली गेली आहेत। की एकंदरीतच काय तर खोटी बिलं बनवायची, ईवे बिलं नसताना ही बिलं पास करायची। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोरोनाच्या काळामध्ये याच विभागानं साहित्य खरेदीसाठी 49 कोटी रुपये खर्च करून ऑलरेडी साहित्य खरेदी केलं होतं। ते साहित्य धुळखात पडलं असताना देखील पुन्हा या वर्षामध्ये 53 कोटीचं नव्यानं साहित्य खरेदी करण्यात आले आणि तेही 400 ते 500 रुपये किमतीचं साहित्याची किंमत महिला बाल कल्याण विभागानं यावर्षी 5000 रुपयेवर नेलेली आहे। आणि जवळपास 1,10,000 अंगणवाड्यांना अशा पद्धतीची निकृष्ट दर्जाची किटं वाटली असल्याचं सांगितलं जातंय। प्रत्यक्षात ती मिळालीत की नाही हा मात्र संशयाचा मुद्दा आहे। कारण का बिलावरून तर ईवे बिल नसल्यामुळे ही बिलं किट पोचले आहेत की नाही याबाबत ही साशंकता आहे। आज तब्बल 53 कोटीचा जो घोटाळा आहे तो अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून केला असल्याचं कागदपत्रावरून स्पष्ट होतंय। बिलकुल, नक्कीच गोविंद, आणि आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आपण बघतोय की या नेमक्या घोटाळ्यामध्ये किती कोटींचा हा संपूर्ण घोटाळा समोर आलेला आहे, त्या संदर्भात देखील पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। महिला बाल विकासात कोट्यवधींचा भ्रष्टाचार, कागदी घोडे नाचवले, खेळण्यांचे 53 कोटी लुटले, कंपन्या नाही अस्तित्वात, मलिदा बाबूंच्या खिशात। झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये घोटाळ्याचा पर्दाफाश। राज्यातल्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिला बाल विकास खातं भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचा झी 24 तासच्या ऑपरेशन सुकडी चोर मध्ये गेल्या वर्षी आम्ही पर्दाफाश केला होता। मात्र या खात्यात सरकारी बाबूंची कोट्यवधींची खाबुगिरी सुरूच आहे। अंगणवाडीतल्या मुलांसाठी खेळाच्या साहित्याच्या नावाखाली महिला बाल विकास आयुक्तालयानं घोटाळ्याचा आणखी एक खेळ मांडल्याचं झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये उघड झालंय। तब्बल 53 कोटींचं कंत्राट देताना बाबूंनी काय काय शक्कल लढवली आहे हे पाहून तुमचेही डोळे फिरतील। कुठलीही निविदा काढल्यानंतर वस्तूंचे बाजारभाव तपासण्यासाठी विविध कंपन्या आणि एजन्सीज कडून कोटेशन मागवणं बंधनकारक असतं। आता खरी मेख इथेच आहे, कारण महिला बाल विकास आयुक्तालयानं ज्या 3 कंपन्यांकडून कोटेशन मागवलं त्या कंपन्यांचं गौडबंगाल काय आहे ते पहा। आम्ही या कोटेशन दिलेल्या कंपन्यांचा शोध घेण्यासाठी कंपन्यांनी दिलेल्या पत्त्यावर आलो आहे। या तिन्ही कंपन्यांपैकीची एक कंपनी म्हणजे श्वेता एजन्सी, आणि या श्वेता एजन्सीनं आपल्या कोटेशनवर पत्ता दिला आहे लोखंडे मार्ग चेंबूर। आणि आता मी ज्या मार्गावर उभा आहे तो लोखंडे मार्ग चेंबूर हा तब्बल 1.5 किलोमीटरचा मार्ग आहे। परंतु कंपनीनं दिलेल्या कोटेशनवर ना कुठल्या शॉपचा नंबर दिलाय
ना कुठल्या गल्लीचं नाव दिलंय, ना कुठल्या चौकाचं नाव दिलंय. तरी देखील या कंपन्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही या पत्त्यावर आलो असता इथल्या स्थानिकांबाबतही चर्चा केली असता स्थानिकांचं म्हणणं आहे अशी कुठल्याही पद्धतीची श्वेता एजन्सी नावाची कंपनी या लोखंडे मार्ग परिसरात तर आढळून येत नाही. आता बाबूंचं दुसरं गौड बंगाल पहा. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या कोटेशनच्या जोरावर ज्या कंपनीला साहित्य पुरवण्याचं कंत्राट दिलं त्या बालविकास आयुक्तालयातल्या बाबूंची वेगवान कार्यक्षमता पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मननील ट्रेडकॉम या कंपनीला साहित्य पुरवण्याचं कंत्राट 8 मार्च 2022ला निश्चित करण्यात आलं. 11 मार्चला साहित्य पुरवण्याचे आदेश निघाले. त्यानंतर केवळ 3 दिवसात म्हणजे 14 मार्चला या कंपनीनं साहित्याचं वितरणही सुरू केलं. पुढच्या 15 दिवसात म्हणजे 30 मार्च पर्यंत राज्यातील तब्बल 553 प्रकल्पात हे वाटप झालं आणि त्याचे 53 कोटी 49 लाख रुपये अदाही झाले. मात्र खरा प्रश्न हा आहे की कंपनीने पुरवठ्याचे आदेश मिळाल्यानंतर केवळ 3 दिवसात तब्बल 1,10,486 एवढे साहित्याचे किट्स तयार केले कसे? एवढ्या कमी कालावधीत एवढे किट्स तयार झाले तरी कसे? एवढ्या कमी कालावधीत एवढ्या साहित्याचं उत्पादन शक्य आहे का? जर हे शक्य नसेल तर कंत्राट मिळण्याची कल्पना होती म्हणून कंपनीने आधीच एवढं साहित्य बनवून ठेवलं होतं का? असे अनेक गंभीर प्रश्न या निविदेबाबत निर्माण झाले आहेत. या गैरव्यवहारांची मालिका इथेच थांबत नाही तर 53 कोटींच्या साहित्य खरेदीत निम्म्यापेक्षा जास्त बिलावर ई-वे बिल क्रमांकच नाही. 50,000पेक्षा जास्त रकमेची खरेदी असल्यास ई-वे बिल असणं कायद्याने बंधनकारक आहे. कारण ई-वे बिलामुळे या व्यवहाराची माहिती शासनाला मिळते. कारण याच ई-वे बिलाच्या आधारावर GST भरावा लागतो. मग ई-वे बिल तयार नसेल तर कंपनीतून साहित्य बाहेर गेलंच कसं? आणि जर साहित्य बाहेर गेलं नसेल तर बिलं मंजूर केलीच कशी? असे अनेक प्रश्न या खरेदी प्रक्रियेवर निर्माण झालेत. अशा पद्धतीनं अंगणवाड्या सुरू करण्याबाबतचा निर्णय एप्रिल 2022 अखेरपर्यंत झाला नव्हता. त्यामुळं कोरोनाच्या काळात म्हणजे 2021 सालामध्ये खरेदी केलेलं तब्बल 49 कोटीचं खेळाचं साहित्य धूळ खात पडलं होतं. त्यातच आता चालू वर्षात पुन्हा 53 कोटीचं खेळाचं साहित्य खरेदी करून अधिकाऱ्यांच्या तुंबड्या भरण्याचा प्रयत्न केला गेला आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे. त्यामुळं नवीन सरकार या तुंबड्या भरणाऱ्या आणि ठेकेदार दार्जिन्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून महिला बालकल्याण विभागातल्या या खाबोगिरीला चाप लावणार का हाच खरा प्रश्न आहे. गोविंद तुपे, झी24 तास, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे